नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहे। राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 3% महागाई भत्ता लांबणीवर, जाणून घ्या कारण। या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे, राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 3% डीए लांबणीवर, डीए साठी निधी वितरण मध्ये तरतूद नाही। चला तर पाहूया माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज। सरकारी कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना धक्कादायक बातमी, महागाई भत्ता 3% लांबणीवर, सरकारी खजिना रिकामा, डीए निधी वितरणामध्ये तरतूद नाही। चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण। राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 3% महागाई भत्ता परत लांबणीवर गेला, कारण निधी वितरणामध्ये डीए साठी तरतूद करण्यात आलेली नाही। महिना अखेर सर्व विभागांना निधीची वितरण करण्यात येते। यामध्ये राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव डीए करिता आवश्यक असणाऱ्या निधीची वाटप करण्यात आले नाहीत। यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे। महिला व बाल विकास विभागासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचे वाटपासाठी सर्वाधिक निधीचे वितरण करण्यात आल्याने निधी शिल्लक न राहिल्याने राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्त्यासाठी पुढील महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे। डीए वाढीचा निर्णय आता पुढील महिन्यापर्यंत लांबणीवर। राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 3% म्हणजे 53% महागाई भत्ता लागू करण्याचा निर्णय निधी अभावी पुढील महिन्यापर्यंत लांबणीवर गेला। 7 महिन्याची थकबाकी वाढीव डीएचा लाभ मिळणार। माहे फेब्रुवारी महिन्यात वाढीव 3% डीए सह माहे जुलै 2024 पासूनच्या 7 महिन्याची थकबाकी अनुज्ञेय करण्यात येणार करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद।